संघांमध्येच द्वंद्व युद्ध जिंकण्यासाठी इथे होणार आहे या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आणि आयोजन केलं आहे तो देखील गाव आहे निजामपूर तालुक्यातून आलेला 50 घरांचा हुंबरट आहे पण 200 घराला लाजवेल असं आजचं आयोजन केलेलं आहे तो संघ आहे फणसवाडी गावाने आयोजन केलं या भाईंदर नगरीमध्ये राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी राधाकृष्ण चषक 2025 भव्य दिव्य आयोजन हे दुसऱ्या इनिंगचे सामने चालू 2 षटकांचे सामने असतील तरी सांगी या संघाकडून स्ट्राईक एंडला गेलेला फलंदाज सांगी संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा मित्रा ओके याला सांग ना यश काते आणि स्ट्राईक एंडला गेलाय तो यश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अजित आणि गोलंदाजी मार्गवर सज्ज होते तो बोरीसमा या संघाकडून मोहन गायकर ज्याला फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातो गोलंदाजीतून तो गोलंदाजी मार्गवर सज्ज सांगी या संघाकडून फलंदाजी सज्ज झालाय तो फुल टॉस मिळालं आणि किपरच्या मागे थोडस स्लिप केलं जातं सीमारेषेकडे येतोय पहिला खणखणी चौकार छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळतो 4 धावा याचबरोबर स्कोर बोर्ड शुभारंभ होतोय तो सांगी या संघात 4 या धावसंख्येने तसेच आमचे मित्र आणि प्रचंड क्रिकेटची आवड आहे निगडी गावचे सुपुत्र सन्माननीय राजेशजी राजेंद्र दिवेकर साहेबांचं आगमन झालंय तरी फणसवाडी या गावाच्या वतीने राधाकृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक आपलं देखील हार्दिक स्वागत नीना सर काय फुलटॉस बॉल घेतला कुठल्याही गोष्टीचं जास्त फक्त क्लिक केलं एक चौकार आला म्हणजे स्कोरवर पुढे उघडलं गेलं 4 या आकड्याने अशीच माहीर फलंदाजी करावी लागेल मोहनच्या गोलंदाजी समोर ते पुन्हा एकदा रिवर्स शॉट करण्याचा प्रयत्न केला पण ज्याचा त्रिफळ उद्ध्वस्त केला तो गोलंदाज आहे फिरकीचा जादूगार गायकर तू मला चौकार मारू शकतो तुम्ही तुझा विकेट देखील घेऊ शकतो हे काबिलियत दाखवले ते गोलंदाजाने हरकेबाईचा गोलंदाज फिरकीचा जादूगार ज्याला ओळखला जात होतो मोहन गायकर यशला मात्र माघारी परतवलंय सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना भारतीय संघाचे फलंदाज अंकित आता मात्र फलंदाज नवीन मैदानामध्ये दाखल होत आहे तो जीनय गोलंदाजी मोहन ओके नक्कीच थँक्यू सांग त्याला थँक्यू जी नाही 1 या धावसंख्येने बरोबर सांगी या संघाची धावसंख्या पुढे सरसवते 5 या आकड्यावर मोहन गायकर कमबॅक करतोय गोलंदाजीने 1 विकेट घेतल्यानंतर 1 धाव खर्ची केली म्हणजे 3 चेंडूमध्ये 5 ही धावसंख्या खर्ची केली गेली आहे या इनिंग मध्ये जिंकायचं असेल तर अचूक असं टार्गेट थांबवावं लागेल रन मशीनला तो जातो ऑफ साईडला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे महेश यांच्या माध्यमातून सॉरी हे चांगलं क्षेत्ररक्षण करते ते आरके बॉयच्या क्षेत्ररक्षकाकडून 3 रन अडवले गेलेले आहेत आणि 1 या धावसंख्येने सांगी या संघाची धावसंख्या होते ती 6 जिने आहे ना वरती स्ट्राईक जी नाही स्ट्राईक इन फलंदाजी करतोय गोलंदाजी मार्क स्ट्राईक इनला पहिला षटक हाताळतोय तो मोहन गायकर जिनाई देखील चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी वैयक्तिक 1 ही धावसंख्या उभारली गेली अजितने देखील वैयक्तिक 1 ही धावसंख्या उभारली गेली खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली ऑफ साईडला जातोय पॉईंटच्या दिशेने सीमेरेषेकडे क्षेत्ररक्षण चांगलं तैनात आरकेबाईस या संघाकडून एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 2 या धावसंख्येवरच समाधान मानावं लागतंय सांगी या संघाला संघाची धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या होती ती 8 आता मात्र कोणाची लावतो वाट मोहन गोलंदाज की फलंदाजीतून झिग्नय देखील चौकार षटकार खेळण्यामध्ये माहिर आहे अवांतर धाव मिळते काय वाईटच्या स्वरूपामध्ये नाही कुठल्याही गोष्टीचा दबाव नाही जिग्नयने पंचांना विचारलं होतं वाईट आहे का नाही पण चांगलं निर्धाव चेंडू टाकलं जाते मोहनच्या गोलंदाजीतून 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर सांगी या संघाची धाव संख्या होती ती 8 अचूक गोलंदाजी केली एक महत्वपूर्ण ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला यशचा विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाला तो मोहन गायकर आता मात्र आमंत्रित केलं जातंय सेकंड ओव्हर साठी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो समीर बॉलर आर्यन काते किरण नयन गोलंदाज आहे ना
गोलंदाज ओके आर्यनला गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जात आहे सेकंड ओव्हरसाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय संघाकडून दुसरे षटक हाताळताना आर्यन आणि स्ट्राईक एंडला आहे तो आजित स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण तैनात लेग साईडला खेळण्याचं एक धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय पाहूया नाही रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करायला लागली होती सांगी या संघाचा सलामीवर आलेला फलंदाज अजितला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि किपिंग देखील चांगली होते ते सागर महागावकर यांच्याकडून महत्वपूर्ण विकेट गमावलं गेलंय ते सांगी या संघाचा सलामीवीर अजित संघाची धाव संख्या तिथेच थांबली जाते पुढे सरसावते ती एक या धाव संख्येने संघाची धाव संख्या होते ती 9 2 बाद सांगी या संघाची धाव संख्या होती ती 9 नवीन फलंदाज दाखल होतोय सांगी या संघाचा केतनने आणि आणि हा कोण आहे जिनय ना जिनय आणि केतनला मात्र आता खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल गोलंदाजी मार्कवर आर्यन चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघाला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव परिपूर्ण एके धावेबरोबर संघाची वाढती सांगी या संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 10 आर्यन देखील चांगली कमबॅक करतोय मोहन प्रमाणेच गोलंदाजी करतोय 2 धावा खर्च केले गेले आहेत आपल्या 2 चेंडूवरती ऑफ साईडला कट केलंय जाते सीमारेषेकडे येतोय काय दणदणीत चौकार नाही चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे 2च धावेवर कदाचित समाधान मानावं लागेल चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे ते आरके बॉईज यांच्याकडून पण सांगी या संघाची धाव संख्या पुढे सरसावते धाव संख्या होते ते 2 बाद धाव संख्या होते सांगी या संघाची 12 अचूक फलंदाजी करतायत जिग्नय आणि केतन आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी इथून जो संघ विजयी होईल तो पुढील सामन्यामध्ये दाखल होईल त्याच प्रयत्न चालू आहेत या मैदानामध्ये आर्यन या गोलंदाजाकडून आणि या फलंदाजाकडून पण निर्धाव चेंडूची सांगता करतोय नेत्रदीप गोलंदाजी करतोय तो आर्यन आपल्या नावाला आपल्या संघाला साजेशीर अशी गोलंदाजी करतोय आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी तो आरके बॉईजचा युवा स्टार गोलंदाज आर्यन मात्र केतन आणि जिग्नाईला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल 1-2 मोठे फटके आणावे लागतील आपल्या फलंदाजीतून तेच प्रयत्न चालू आहेत आणि ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने एक धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलेत आणि येतोय सीमारेषी पार खणी चौकार छत्रपतींचा चावा आणि संघाला मिळवून द्या 4 धावा सांगी या संघाची वाढती धाव संख्या होते ती 16 2 ओव्हरच्या समाप्तीत 2 झाले हा एक गेला ना चौकार किती झाले एक चेंडू बाकी आहे शेवटचा एक चेंडू बाकी आहे ना तू एक बॉल लिहिलाच ना वाटतं पंच आमचा स्कोअर मध्ये मिस्टेक झाले ओव्हर ओके थँक्यू तू एक लिहिलाच नाही याच्यानंतर जेव्हा विकेट गेला ना रनआउटचा त्यानंतर त्याने एक बॉल डॉट काहीतरी काढला थोडीशी आमच्याकडे मिस्टेक होते असू द्या तरी देखील आपल्याला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच होत आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सांगी या संघाची धाव संख्या होते ती सॉरी 1 रन 2 रन डॉट बॉल चौका आणि एक बाकी आहे सागर एक चेंडू बाकी आहे सागर एक बॉल बाकी आहे कर्णधाराला विनंती करतो थोडस इकडे आपण यायचंय एक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आहेत एक चेंडू शेवटचा बाकी आहे बाकी आहे एक बाकी आहे एक बॉल बाकी आहे पहिला काय गेला वाईट गेला आउट झाला पहिला बॉल दुसरा बॉल 1 रन याला सांग
नक्कीच एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू शेवटचा बाकी आहे, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आरके बॉईज बोरीचा माझ्या संघाला विनंती करतो, शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि येतच नाही ना. आरके बॉईज बोरसमा माझ्या संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आमच्याकडे. मित्र इकडे उभं राहायचंय, नाहीतर जर मिस्टेक झाली तर आम्ही देखील त्याला जबाबदार राहणार नाही. या गोष्टीची आपण दखल घ्यायची आहे. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. सागर एक प्रतिनिधी आपला पाठवायचा आहे. एक शेवटचा चेंडू या भैरवी षटकाचं बाकी आहे. सांगी या संघाची धाव संख्या होते ती 6. शेवटचा चेंडू हाताळतोय हारियन, गोलंदाजी मार्कवर सज्ज. क्विक फास्ट मित्रांनो, वेळेला थांबवू शकत नाही. 5:15 झालेले आहेत. आर्यन गोलंदाजी मार्गवर सज्ज. फलंदाजी करताना सांगी या संघाचे फलंदाज ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव, काय क्षेत्ररक्षण केलंय. कदाचित एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एक धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 17. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 18 धावा ही रन्स बनवावे लागतील ते आरके बॉईज या संघाला. तसेच नेगडी गावचे सुपुत्र ज्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे, जिथे जिथे गवळी समाजाच्या टुर्नामेंट असतात तिथे आवर्जूनपूर्वक पोहोचतात ते आमचे मित्र राजेंद्र जी दिवेकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील याच्यावरती सन्मान केलं जाते. मी त्यांना विनंती करतो स्टेजच्या समोर आपण यायचं आहे आणि मान्यवरांच्या याच्यावरती सन्मान करायचा आहे. तरी पुढील होणारा जो सामना आहे तो पहिली सेमी फायनल होत आहे ती कसबेवाडी आणि पुरार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की स्टेजच्या समोर आपण टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. कसबेवाडी आणि पुरार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं. सांगी या संघाला विनंती करतो की क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. सांगी संघ पहिला सेमीफायनलचा जो राऊंड होणार आहे तो पुरार आणि कसबेवाडी याच्यामध्ये होणारा सामना आहे. तरी मी विनंती करतो पुरार आणि कसबेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण टॉस का बॉस करण्यासाठी क्विक फास्ट आपण टॉस साठी यायचंय मित्रांनो. तसं सांगी या संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय मित्रांनो थोडंसं सहकार्य करायचं आहे. 2 सलामी वीर देखील मैदानामध्ये दाखल होत आहेत ते बोरीसमा या संघाचे. राजेंद्र दिवेकर साहेबांनी यांच्याकडून या राधाकृष्ण चषकसाठी 501 रुपयाची रोख रक्कम दिली आहे. धन्यवाद लाख मुलाचं सहकार्य केल्याबद्दल. जरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही पण तुम्ही या मैदानामध्ये येऊन आमच्यासाठी लाख मुलाचं सहकार्य केलात त्याच्यासाठी राधाकृष्णच्या वतीने फणसवाडी या गावाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सांगी या संघाने थोडी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल होत आहेत ते आरके बॉईज बोरीसमा या संघाचे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल बनवायचे आहेत त्या 18 ही धावसंख्या बनवायची आहेत. पहिला सेमीफायनलचा राऊंड होणार आहे. त्या सेमीफायनलच्या राऊंडसाठी टॉस करण्यासाठी कसबेवाडी आणि पुरार या संघाच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं मित्रांनो. थोडंसं फास्ट. पुरार आणि कसबेवाडी स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय तो सागर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो दिनेश आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय जो सांगी संघाचा हुकमी एक का मानला जातो तो अजित, ज्याच्या नावातच जीत आहे. जर आपल्या नावाप्रमाणे जीत ठेवायचं असेल जीत पण अचूक गोलंदाजी करावी लागेल कारण तुझ्या पुढे जो आहे त्यात नावाप्रमाणे फलंदाज सागर या नावाचा अर्थ होतो समुद्र. समुद्राप्रमाणे जर खवळला तर अचूक फलंदाजी करू शकतो. पण अजितच्या नावामध्ये देखील जीत आहे. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये तो देखील माहीर आहे. 12 चेंडू आणि 18 धाव संख्या करायची आहे. आरके बॉईज बोरीच्या माझ्या संघा सांगी संघाकडून गोलंदाजी करतो. पहिला चेंडू पहिला धावा बसतोय तो सागरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजीमध्ये वर्चस्व केला सांगी या संघाकडून होते गोलंदाजी. अजितने काय गोलंदाजी केली आणि डगाऊटचा रस्ता दाखवला जात होतो. सागर माघारी परततोय.
त्याची मात्र आता जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये मोहन गायकर. अजितने मात्र सर नावाप्रमाणे जित करतो. पहिल्याच चेंडूवरती मोठा हादरा घेतला तो सागरच्या माध्यमातून. पहिला सेमीफायनलचा राऊंड होतो तरी मी टॉस करण्यासाठी विनंती करतो दोन्ही संघांना की आपण इकडे स्टेजच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघांना थोडंसं विनंती करतो की आपण मैदानाच्या समोर यायचं आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच आहेत. काही आपल्याला प्रश्न देखील थोडेसे विचारले जातील कारण हा पहिला सेमीफायनलचा राऊंड आहे. इथून जर सर फायनलिस्ट होईल तर फायनलमध्ये प्रवेश करेल म्हणजे आपले 2 मिनिटं मनोगत आमच्यासाठी लाख मोलाचे असतील. तरी मी विनंती करतो पुरार या संघाच्या कर्णधाराला क्विक फास्ट आपण टॉससाठी यायचं आहे. पुरार गोलंदाजी मार्कवर सज्ज. अजित आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो मोहन गायकर. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेकडे 1 धाव संख्या येते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते सांगी या संघाकडून. 2 धाव संख्या ही वाचवली जाते आपल्या संघासाठी. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 3 धावा देखील परिपूर्ण होत आहेत काय सर? 3 धावा परिपूर्ण होत आहेत ते आरके बॉईज बोरीजमा या संघाचे. निना सर 3 रन हे किती महत्वाचे असतात. गेला सामना जो झाला पाहिजे आता याच्या अगोदरचा त्याच्यामध्ये जो षटकार अडवला नसता तर धनसवाडी हा संघ देखील विजयी झाला असता. पण ते 3 रन्स किती महत्वाचे ठरले होते त्या संघाला. जरा येतंय काय नक्कीच दोन्ही संघांमध्ये पहिला टॉस केला जातोय. पहिला सेमीफायनलचा राऊंड चालू होतोय तो पुरार आणि कसबेवाडी या संघांमध्ये. नाणेफेकीचं मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस उडवायचे आपण. कोण मागतोय? नक्कीच नाणेफेकीचा कौल जातोय तो पुरार. विनंती करतो मित्र थोडंसं थांबायचं आहे आपण. आपला कॉल सांगायचा. नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजून गेलेला आहे. पहिल्या आमच्या फणसवाडी या संघाचं आणि सेमीफायनलचा राऊंड आपल्या दोघांमध्ये चालू आहे. याच्यातून जो फायनल विजय होईल तो फायनलिस्टसाठी असेल. तर या आजच्या आयोजनाबद्दल आणि आपला बाजूने कॉल गेलाय तर काय आपण सांगाल? आपण प्रथम काय फलंदाजी की क्षेत्ररक्षण स्वीकारताय? मित्रांनो आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी म्हणजे कर्णधार असते. 11 खेळाडूंना विचारताना एखादा टॉस साठी येतो तेव्हा आपला निर्णय हा तयार असावा लागतो. पण ओके चालेल निर्णय सांगेल. पण आजच्या आयोजकांबद्दल आपण काय बोलाल? आयोजक तर खूप सुंदर आहे कारण हे जे फणसवाडी संघ आहे तो आमचाच गाव आहे. त्याच्यामुळं जो सुशांत म्हणून एक आमच्यात गेलो तो शैला आमचा आम्हाला जे घडवलं ते शैलेशनी घडवले गायकर शैलेशनी. त्याच्यामुळं त्यांचं नियोजन ते सुंदरच आहे. नक्कीच लाख मोलाचं सहकार्य देखील दिलंय पुरार या संघाने. आणि ज्या शैलेश गायकर असतील सुशांत कोटकर असतील यांच्या माध्यमातून हे विद्यार्थी घडलेले आहेत. म्हटलं जातं ना विद्यार्थ्यांनी गुरुजनांना कमी कवितेचे लेखू नका आणि विद्या शिकवणी माणूस बनवते. जाणीव तयांची विसरू नका. ते विद्यार्थी ज्या शिक्षकांनी घडवले त्याची जाणीव विसरली नाही. त्यांनी आयोजनपूर्वक सांगितलंय की या आयोजकाने आम्हाला घडवलंय आणि त्या स्पर्धेमध्ये पहिला सेमीफायनलचा राऊंड ते खेळणार आहेत. शुभेच्छा दिलेल्या आहेत. तरी कसबेवाडीकडून देखील मान्यवरांना विनंती करतो आजचं आयोजन असेल थोडंसं सामना चालू करायचा आहे मित्रांनो. तरी त्यांनी त्यांचा कॉल सांगितलेला नाही आहे. तरी मी विनंती करतो कसबेवाडी याच्या वतीने की आपण आजच्या आयोजनाबद्दल किंवा ह्या कसं वाटलं आपल्याला? प्रणाम सर्वांना नमस्कार. आजचं आयोजन आहे ते म्हणजे असे भव्य दिवस सामने असे जे आयोजित केले ते फणसगाव संघाने. आणि या फणसगाव संघासाठी मी कसबेवाडी संघाचा माजी कर्णधार म्हणून आहे आणि ह्या संघाशी माझे जवळचे निकटचे संबंध आहेत. आणि या संघामध्ये जे खेळाडू आहेत शैलेश गायकर म्हणा की सुहास सुशांत म्हणा बाटे म्हणा अशी जी युवा खेळाडी आहे ती माझ्या अंडरमधली खेळाडी आहे. आणि हा कसबेवाडी जो संघ आहे तो आज 5 वर्षानंतर आम्ही सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. हे राधाकृष्णाचं आणि फणसवाडी या ग्रामस्थांनी मुंबईकर मंडळात आभाराने पोचतोय. आणि या आलेल्या सर्व पाहुण्यांचे इथे मी सर्वांना स्वागत करतोय आणि दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा देतोय. नक्कीच धन्यवाद. नाणेफेकीचा कौल हा पुरार या संघाच्या विपक्षामध्ये गेलेला आहे. तरी आपण जाऊया मैदानाकडे. आरके बॉईज बोरीजमा या संघाची धाव संख्या होते ती 4. पहिला षटक हाताळतोय अजित. महत्वपूर्ण विकेट 2 घेतले गेलेले आहेत. काय गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये 4 धाव संख्या ही खर्च केली गेली आहेत. तब्बल बनवायच्या आहेत. पाठलाग 17 रनांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 18 ही धाव संख्या बनवावी लागेल ते आरके बॉईज बोरीजमा या संघाला.
पण अजित मात्र नावाप्रमाणे जीत करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या समोर आहे फिरकीचा जादूगार गोलंदाज मोहन. मोहन मोठे फटके घालण्यामध्ये माहीर आहे, पण कुठेही समजत नाहीये त्याला देखील. आणि निर्धाव चेंडू सांगता करतोय काय, नाही. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो आर के बॉयजचे फलंदाज. संघाची वाढती धावसंख्या होते ती 5 चेंडूवरती 5 धावसंख्या खर्च केली गेली. पुराऱ्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतले आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय तो कसबेवाडी या संघाला. कसबेवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं. याच्यानंतर होणारा सामना आपला असेल. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 7 चेंडू आणि धाव संख्या तब्बल बनवायची आहेत त्या आपल्याला. 13 धावसंख्येची गरज. मोठा फटका लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय ते कसे हे केरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. आत्महत्या करावी लागते. आता मात्र समीकरण अवघड येऊन ठेपते ते 6 चेंडू आणि धाव संख्या तब्बल बनवायच्या आहेत त्या 12. जसजशी संध्याकाळ येते तसे समीकरण बदलले जातात. एका मागोमाग एक रेकॉर्ड देखील हुक केले जात आहेत. सर आतापर्यंत मोठे फटके खेळण्यामध्ये कुठलाही खेळाडू जास्त यशस्वी ठरला गेला नाही. गोलंदाज वर्ष सुरू करतात. आजच्या परिपूर्ण सामन्यांमध्ये गोलंदाजी ज्याची चांगली होते तो सामना पुढील सामन्यासाठी दाखल होते. आता मात्र मोहन गायकरला अचूक फलंदाजी करावी लागेल. आपल्याला पुढील सामन्यामध्ये जर दाखल व्हायचं आहे तर अचूक फलंदाजी करावी लागेल. पण ज्याप्रमाणे अजितने आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी केली, फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या, त्या मात्र गोलंदाजीवरती आता नवीन फलंदाज येतोय तो अनिल खेतम. पण स्ट्राईक एंडला आहे तो फिरकीचा जादूगार ज्याला ओळखला जातो मोहन गायकर. अनिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत सांगी या संघाकडून यश. पहिला अजित ज्याच्या नावात जीत आहे तो गोलंदाज होता आणि आता मात्र यशस्वी करायचा असेल तर आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तर नावाप्रमाणे यश. या सामन्यामध्ये जर यशस्वी राहायचं असेल तर अजितच्या जीत प्रमाणेच तो यशला गोलंदाजी करावी लागेल. तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो यश. आणि साठी आहे तो आर के बॉईजचा फलंदाज मोहन गायकर. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. यश गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोहन गायकर स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता पण निर्धाव चेंडू पंचांकडे अपील करतायत, पण निर्धाव चेंडूची सांगता करतोय यश. गोलंदाजीतून कुठेही समजलेला नाहीये तो मोहन गायकर यांना. आता मात्र समीकरण आलंय ते 5 चेंडू आणि 12 धावा. 12 धावा आणि 5 चेंडू. समीकरण सोपं आहे. एक मोठा फटका आणावा लागेल, अनुभव मात्र पणाला लावावा लागेल आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करत असलात यश नक्कीच प्राप्त होतं. त्याप्रमाणे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज करतायत. मात्र पारडा जड केला जातोय तो सांगी या संघासमोर. चांगलं आपल्या संघासाठी करतो पारडा जड तो गोलंदाज आहे यश. नावाप्रमाणे बॅक टू यशस्वी होतोय काय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू टाकले जातात. आपल्या अनुभव मात्र पणाला लावतोय. मोहन गायकरना स्तब्ध ठेवलंय कारण आता 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका आणावा लागेल, अनुभवपणाला लावावा लागेल तो मोहन गायकर यांना. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षण तैनात नाही आहे. येतोय गॅप मधून सीमारेषे पार खणखणे चौकार. संघाची वाढती धावसंख्या होते ते आरके बॉईज संघाची 10. जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 चेंडू आणि 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. निनाद सर हे 2 चेंडू जर मिसिंग डॉट गेले नसते तर पारडो जड झाला असता तो आरके बॉईजच्या संघाचा. ते 2 चेंडू किती महत्वपूर्ण मॅच मध्ये रंगतदार मजा आणू शकतात. म्हणजे सांगी या संघाला महत्वपूर्ण कामगिरी बजावू शकतात यशच्या गोलंदाजीतून. पण मोहन देखील चांगली फलंदाजी करतोय. अजून देखील सामना जिवंत ठेवलाय या भाईंदर या सचिन तेंडुलकर मैदानामध्ये. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. याच आरके बॉईजच्या फलंदाजाने कारनामा केला होता. एका चेंडूमध्ये 4 रनांची आवश्यकता असताना चौकार लगावला होता. तो फलंदाज मात्र आहे मैदानामध्ये दाखल मोहन. असे कारनामे मोहनने अनेक केलेले आहेत पण यशने मात्र सांगीच्या गोलंदाजाने देखील कारनामे केलेले आहेत. काल डॉट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय मोहन गायकर याने. 1 रन धावे 1 परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल देतात. 2 धावा देखील परिपूर्ण. 2च धावेवर कदाचित समाधान मानतायत.
आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका आणावा लागेल आपल्या फलंदाजीतून. सागर महागावकरचा महत्वपूर्ण विकेट गमावल्याच्या नंतर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आलेला गोलंदाज यश. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मोहन गायकर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. यशस्वी ठरतोय काय गोलंदाज की फलंदाज? स्टेप आउट मध्ये लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करताय. 2 धावा देखील परिपूर्ण. वॉर्नरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील होते. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचं कॉल. 3 धावा देखील परिपूर्ण केल्या आणि 3 धावा घेतात. 4थ्या धावेचं कॉल येतोय पण मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये थोडीशी आत्महत्या करावी लागते ती. 3 धावा पूर्ण. 4थ्याला आउट. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे ना. 3 ना. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जसजशी संध्याकाळ झाली तशी 3 रनांना खूप महत्व आला. सकाळपासून 7 या आकड्याला महत्व होता. आता मात्र समीकरण बदलतंय. 3 या आकड्याला खूप महत्व येतोय कारण मगाशी देखील सामना झाला तर 3 रनांनी वाचलं गेलं. आता मात्र जबाबदारी आहे ती मोहन गायकरी. 1 चौकार आणला तर सामन्यामध्ये विजय होऊ शकता आणि 3 रन बनले तरी देखील आरके बॉईज संघ विजय होऊ शकतो. पण निर्धाव चेंडू जर टाकलं यशने तर सांगी संघ हा देखील विजय होऊ शकतो. कारण म्हटलं जाताना मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होते, यही पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होते. आता मात्र आत्मविश्वास जाग करावा लागेल गोलंदाजाला किंवा फलंदाजाला. जरी पुनर्गम पुढे या सामन्यासाठी जाण्यासाठी निर्धाव चेंडू टाकावा लागेल यशला आणि 3 धावसंख्या ही करावी लागेल ती मोहन गायकरला. आरके बॉईजचा फलंदाज आहे त्याला मात्र सांगी करून अचूक गोलंदाजी करतोय यश. एका चेंडूवरती 3 धावांची गरज आहे. कारनामा होतोय काय? मोठा फटका खेळतोय काय? नाही. सांगी संघ विजयाकडे वाटचाल करतोय काय? सांगी संघ हा विजयी होतोय. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आरके बॉईजचं देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. पहिला सेमीफायनलचा राऊंड होतोय तो पुरार आणि कसबेवाडी. पुरार या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे तरी मी कसबेवाडी या संघ